नमस्कार. स्विफ्ट कारमधून गांजाची वाहतूक, 5,85,000चा गांजा व कार जप्त, थाळनेर पोलिसांची कारवाई. जाणून घेऊया सविस्तर माहिती. थाळनेर पोलीस स्टेशन हद्दीतील भाटपुरा येथील पोलीस चौकीजवळ पोलीस नाकाबंदी करीत असताना चोपडाकडून शिरपूरकडे जात असणाऱ्या एका संशयित शिफ्ट गाडीला पोलिसांनी अडवले असता वाहनामध्ये 2 इसम संशयितरित्या दिसून आलेत, तर गाडीमध्ये अंमली पदार्थ असल्याचा संशय आला. त्यानुसार गाडीची चौकशी केली असता गाडीत गांजा सदृश्य पदार्थ मिळून आला. नाकाबंदीचे अधिकारी व अंमलदार यांना संशयितांना ताब्यात घेतले. धुळे पोलीस अधीक्षक यांच्या परवानगीने छापा कारवाई करण्यात आली. यावेळी प्रभारी अधिकारी शत्रुघ्न पाटील, पोलीस सब इन्स्पेक्टर समाधान भाटेवाल यांच्यासह टीमने कारवाई केली. तर पोलिसांनी संशयित आरोपी कुणाल सुभाष नाईक, दौलतनगर, शिरपूर व आकाश मुकुंद पानपाटील, मोगलाई, धुळे यांच्यासह स्विफ्ट कार ताब्यात घेत कारवाई केली. संपादक योगेश पाटील, धडाकेबाज, ग्रामनायक न्यूज, शिरपूर. मी सपोनी शत्रुघ्न पाटील, थाळनेर पोलीस स्टेशन. दिनांक 19/12/25 रोजी रात्री ते दिनांक 20/12/25 रोजी पहाटे 5 वाजेपर्यंत माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांच्या आदेशाने शिरपूर रस्त्यावर भाटपुरा पोलीस चौकी या ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली होती. नाकाबंदी दरम्यान नाकाबंदी चालू असताना नाकाबंदी पथकास साधारण 20/12 रात्री मध्यरात्री स्विफ्ट कार नंबर GJ06PL6353 ही चेक करण्यात आली. सदर कारमध्ये 2 इसम होते. सदर गाडी चेक केली असता त्याच्यामध्ये गांजा मिळून आला. त्यानंतर आज रोजी माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे धुळे यांच्या परवानगी घेऊन राष्ट्रपती अधिकारी शिरपूर तहसील कार्यालय तसेच सरकारी पंच, फोटोग्राफर, काटा वजनधारक यांना पाचारण करून आम्ही स्वतः सपोनी शत्रुघ्न पाटील तसेच PSI भाटेवाल व इतर अंमलदार पथक असे जाऊन शिरपूर चोपडा रोडवर भाटपुरा चौकी या ठिकाणी छापा कारवाई केली असता पंचनामा केला असता साधारण 10 किलो गांजा, त्याची किंमत 83,000 रुपये, तसेच सदर स्विफ्ट कार 5 लाख किमतीची ही गुन्ह्याच्या आम्ही जप्त करण्यात आली आहे. तसेच सदर गांजा हा ज्यांच्याकडे मिळून आला कारमध्ये त्या इसमांचं नाव आहे, त्यांचं नाव आहे आकाश मुकुंद पानपाटील, वय 28 वर्ष, राहणार धुळे. दुसरा इसम कुणाल सुभाष नाईक, वय 24 वर्ष, राहणार शिरपूर. अशांना सदर मुद्देमाल जप्त करून 2 इसमांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल मुकेश पवार यांनी केलेल्या तक्रारीवरून थाळनेर पोलीस स्टेशन या ठिकाणी NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल असून पुढील तपास PSI भाटेवाल हे करीत आहेत.